वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र हा विषय कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांना आहे. प्रश्नपत्रिका सारखीच असते. 49 हा कोड नंबर आहे आणि ही बोर्डाची प्रश्नपत्रिका 13 मार्च 2023ची आहे. म्हणजे मागच्या वर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे. इथे पहा दिनांक दिलेली आहे 13 मार्च 2023. ही प्रश्नपत्रिका एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून अभ्यासा. यातील काही प्रश्न रिपीट होतात आणि अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका पुढच्या परीक्षेला पण असणार आहे. इथे सीट नंबर टाकायचा असतो तुमचा. 3 तासाचा वेळ आहे या प्रश्नपत्रिका सोडवायला. प्रश्नपत्रिकेचे 8 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य शाखेला ही प्रश्नपत्रिका उपयोगी ठरेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते तुम्हाला कळेल. तसेच बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासल्याचा फायदा असा होतो की तुलना करता येते. कोणते प्रश्न कोणत्या परीक्षेला आलेत आणि पुढे कोणते येऊ शकतात असा अंदाज करता येतो. या चॅनलवर मी 2021, 2022 आणि 2023 या 3ही वर्षातल्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित टाकलेल्या आहेत. त्या या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. तसंच टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तिथे पण या व्हिडिओच्या लिंक मला एकत्र देता येतात. संगीता भालसिंग असं टेलिग्राम चॅनल सर्च करा. चला प्रश्नपत्रिका पाहूया आपण. 12वी कला वाणिज्य या विषयाची, या शाखेची, अर्थशास्त्र विषयाची. सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे सक्तीचं आहे. सगळे प्रश्न सोडवायचे. 2. आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा. 3. उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते दिलेले आहे. आणि 4थी महत्त्वाची सूचना, सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत. मुख्य प्रश्न म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे जे प्रश्न असतात नवीन पानावरच घ्यायचे. महत्त्वाची सूचना आहे, तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी दिसली पाहिजे. आता पहा, या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 6 प्रश्न आहेत. 6 प्रश्नांचा जर एकच व्हिडिओ केला तर खूप मोठा होतो, म्हणून मी याचे 3 भाग केलेत. पहिल्या भागामध्ये प्रश्न पहिला दुसरा घेतलाय, दुसऱ्या भागात दुसरा आणि तिसरा आणि चौथा प्रश्न घेतलाय आणि तिसऱ्या भागामध्ये 5वा आणि 6वा प्रश्न घेतलेला आहे. आज पहिला आणि दुसरा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण पाहूया. लवकरच दुसरा आणि तिसरा भाग म्हणजे 3 ते 6 हे प्रश्न मी पोस्ट व्हिडिओच्या स्वरूपात करेल. चला आपण भाग क्रमांक 1 मधील प्रश्न पहिला आणि दुसरा सोडवूया. पहिला प्रश्न जो आहे, प्रश्न पहिला 20 गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्नांचा आहे आणि त्यातील अ आहे, खालील विधाने पूर्ण करा. तो 5 गुणांचा आहे. पूर्ण विधान लिहून मग त्यात उत्तर लिहायचं, हे लक्षात ठेवा. 1. सूक्ष्म अर्थशास्त्र या नावाने ओळखले जाते. टिंबटिंब दिले, पर्याय दिलेत. अ. उत्पन्न सिद्धांत, ब. किंमत सिद्धांत, क. वृद्धी सिद्धांत, ड. रोजगार सिद्धांत. आणि याचं अचूक उत्तर आहे किंमत सिद्धांत. मग पूर्ण वाक्य लिहायचं. सूक्ष्म अर्थशास्त्र या नावाने ओळखले जाते. पुढे लिहायचं किंमत सिद्धांत. त्याच्या खाली 2 शिसपेन्सिली रेषा मारायच्या, एक ओळ सोडायची आणि मग दुसरं विधान लिहायचं. नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे कारण. पर्याय अ. अपुरी बचत, ब. रोख रकमेची वाढती मागणी, क. असंघटित क्षेत्र, ड. वित्तीय गैरव्यवस्था. आणि अचूक उत्तर आहे अपुरी बचत. 3. जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता टिंबटिंब. पर्याय अ. वाढते, ब. स्थिर असते, क. घटते, ड. 0 असते. आणि अचूक उत्तर आहे घटते. 4. कोणत्याही शासनाच्या सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती ही टिंबटिंब. पर्याय अ. स्थिर असते, ब. वाढती असते, क. घटती असते, ड. बदलती असते. आणि अचूक उत्तर आहे वाढती असते. 5. हलक्या प्रतीच्या वस्तूच्या बाबतीत उत्पन्न व मागणी यात टिंबटिंब. पर्याय अ. प्रत्यक्ष संबंध असतो, ब. व्यस्त संबंध असतो, क. कोणताही बदल नाही, ड. प्रत्यक्ष आणि व्यस्त संबंध असतो. याचं अचूक उत्तर आहे व्यस्त संबंध असतो. ब प्रश्न आहे, विसंगत शब्द ओळखा. शब्दांचा गट दिलाय, त्या गटात न बसणारा शब्द ओळखायचा. 5 गुण आहेत. 1. प्राप्ती संकल्पना. आता त्या गटामध्ये कोणकोणत्या बाबी आहेत आणि कोणती विसंगत आहे ते पाहूया.
एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती, एकूण खर्च, सीमांत प्राप्ती. आता इथे प्राप्ती 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 आहे, पण एकूण खर्च या गटामध्ये नाही, म्हणून उत्तर येईल एकूण खर्च. 2. संख्यात्मक पतनियंत्रणाची साधने: बँक दर, खुल्या बाजारातील रोख व्यवहार, परकीय विनिमय दर, रोकड निधीचे बदलते गुणोत्तर. या गटातनं बसणारा शब्द आहे परकीय विनिमय दर. ते गुणात्मक पतनियंत्रणाचं साधन आहे, बाकीचे संख्यात्मक आहेत. 3. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती: वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत, आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. या गटातनं बसणारा शब्द आहे आर्थिक वृद्धी व विकासाचे सिद्धांत. हे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आहे. 4. करेतर उत्पन्न: शुल्क, दंड, संपत्ती कर आणि अधिभार. आता हे संपत्ती कर हा कर आहे, बाकीचे करेतर आहेत, म्हणून गटातनं बसणारा आहे संपत्ती कर. 5. साध्या निर्देशांकाचे प्रकार: लास्पेयरचा निर्देशांक, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक, मूल्य निर्देशांक. यामध्ये लास्पेयरचा हा निर्देशांक तो आहे भारान्वित आहे, बाकीचे साधे आहेत, म्हणून लास्पेयरचा निर्देशांक विसंगत आहे. क प्रश्न पाहूया. अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा. 5 गुण आहेत, 5 पारिभाषिक शब्द लिहायचे. 1. एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय. ही आहे राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या. राष्ट्रीय उत्पन्न. 2. अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते. ही आहे मागणी. 3. किमतीतील बदलामुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल, त्याला म्हणायचं किंमत लवचिकता. 4. प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार, तो आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धा. 5. स्वातीने पावसाळ्यात तिच्या वडिलांसाठी रेनकोट खरेदी केला. ही आहे काल उपयोगिता. 5 गुणांच्यासाठी 5 सोडवायचे आहेत. प्रश्न आहे ड. विधाने व तर्क प्रश्न सोडवा. 5 गुण आहेत. 1. विधान अ. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत मागणी व पुरवठ्याच्या समतोलानुसार किंवा समतोलातून ठरते. तर्कविधान. ब. असंख्य ग्राहक आणि विक्रेते असल्याने कोणती एक व्यक्ती किमतीवर प्रभाव टाकू शकत नाही. पर्याय. अ. विधान अ सत्य आहे, पण तर्कविधान ब असत्य आहे. ब. विधान अ असत्य आहे, पण तर्कविधान ब सत्य आहे. क. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. आणि अचूक उत्तर आहे क. दोन्ही विधाने सत्य असून ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. आता मी उत्तराखाली अशी रेष मारली, तुम्ही अशी रेष न देता क पर्याय पूर्ण वाक्य लिहायचं आहे. क्रमांक 2. विधान आहे अ. एका वस्तूच्या किमतीतील बदल हा अन्य वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. तर्कविधान ब आहे. उपभोक्त्याच्या उत्पन्नातील बदल हा वस्तूच्या मागणीत बदल घडवतो. पर्याय अ. विधान अ सत्य आहे, पण तर्कविधान ब असत्य आहे. ब. विधान अ असत्य आहे, पण तर्कविधान ब सत्य आहे. क. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. आणि याचं अचूक उत्तर आहे ड. दोन्ही विधाने सत्य असून ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. क्रमांक 3. विधान अ. स्व उपभोगासाठीचे उत्पादन राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जात नाही. तर्कविधान ब. स्व उपभोगासाठीचे उत्पादन विक्रीसाठी बाजारात येत नाही. पर्याय अ. विधान अ सत्य आहे, पण तर्कविधान ब असत्य आहे. ब. विधान अ असत्य आहे, पण तर्कविधान ब सत्य आहे. क. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. अचूक पर्याय आहे क. दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. क्रमांक 4. विधान अ. व्यापारी बँकेअंतर्गत परकीय विनिमय व्यवस्थापन व नियंत्रण केले जाते.
तर्कविधान ब, भारतीय रिझर्व्ह बँकेला अधिकृत विनिमय दर कायम ठेवणे आणि त्याची स्थिरता टिकवावी लागते. पर्याय अ, विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. आणि अचूक उत्तर आहे ब, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क्रमांक 5, विधान अ, पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे. तर्कविधान ब, पुरवठा नेहमी किंमत, वेळ आणि नगसंख्या या संदर्भात स्पष्ट केला जातो. पर्याय अ, विधान अ सत्य आहे पण तर्कविधान ब असत्य आहे. ब, विधान अ असत्य आहे पण तर्कविधान ब सत्य आहे. क, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ड, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण नाही. उत्तर आहे क, दोन्ही विधाने सत्य असून विधान ब हे विधान अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. प्रश्न दुसरा प्रश्न जो आहे तो 12 गुणांचा आहे आणि त्यातील अ प्रश्न जो आहे तो 6 गुणांचा आहे आणि ब 6 गुणांचा. अ प्रश्न पाहूया. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायच्यात 5 दिलेल्या आहेत म्हणजे एका संकल्पनेला 2 गुण आहेत. संकल्पना ओळखायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायला 1 गुण, अशी 2 गुणांची एक संकल्पना 6 गुण. 1, एका टेबल विक्रेत्याने 2,000 रुपये प्रति टेबल याप्रमाणे 15 टेबलची विक्री केली, त्यापासून त्याला 30,000 रुपये मिळाले. 2, इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियात विकले. 3, अशोकने आपल्या उत्पन्नातून उत्पन्न व संपत्ती कर भरला. 4, राजूचे वडील त्याचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घमुदत निधीच्या बाजारपेठेत गुंतवितात. 5, गरीब व्यक्तीला कार हवी आहे. चला आपण संकल्पना स्पष्ट करूया. 5 पैकी 3 6 गुणांच्यासाठी, पण आपण 5ही उत्तर आता इथे घेऊया. क्रमांक 1, एका टेबल विक्रेत्याने 2,000 रुपये प्रति टेबल याप्रमाणे 15 टेबलची विक्री केली, त्यापासून त्याला 30,000 रुपये मिळाले. उत्तर लिहायचं. संकल्पना आहे एकूण प्राप्ती. 30,000 रुपये एकूण मिळालेले आहेत त्याला. संकल्पनेचं स्पष्टीकरण करायचं. वस्तूच्या विक्रीनंतर उद्योग संस्थेला मिळणारी एकूण रक्कम म्हणजे एकूण प्राप्ती होय. संकल्पना लिहिली की 1 गुण आणि स्पष्टीकरणाला 1 गुण, अशी 2 गुणांची संकल्पना. एकूण प्राप्ती हे उद्योग संस्थेचे एकूण उत्पन्न होय, एवढं उत्तर लिहायचं. क्रमांक 2, इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियाला विकले. यामध्ये उत्तर लिहायचं. संकल्पना आहे उदाहरणात पुनर्निर्यात व्यापार. उत्तर लिहायचं. स्पष्टीकरण, एका देशातून आयात केलेल्या वस्तूवर प्रक्रिया करून त्याची दुसऱ्या देशात केलेली निर्यात म्हणजे पुनर्निर्यात होय. 3, अशोकने आपल्या उत्पन्नातून उत्पन्न व संपत्ती कर भरला. उत्तर लिहायचं. संकल्पना आहे यामध्ये प्रत्यक्ष कर. स्पष्टीकरण लिहायचं त्याचं. जो कर करदात्याच्या उत्पन्नावर किंवा संपत्तीवर आकारला जातो व त्यामुळे ज्या कराचा कराघात आणि करभार एकाच व्यक्तीवर पडतो असा कर म्हणजे प्रत्यक्ष कर होय. 4, राजूचे वडील त्याचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदत निधीच्या बाजारपेठेत गुंतवितात. त्याची संकल्पना आहे भांडवल बाजार. स्पष्टीकरण लिहायचं. वित्तीय बाजारपेठेतील ज्या बाजारात मध्यम मुदतीसाठी आणि दीर्घ मुदतीसाठी वित्त पुरवठा केला जातो त्या बाजारास भांडवल बाजार असे म्हणतात. क्रमांक 5, गरीब व्यक्तीला कार हवी आहे. संकल्पना आहे इथे इच्छा आणि स्पष्टीकरण लिहायचं. एखादी वस्तू हवीशी वाटणे म्हणजे इच्छा होय. पुढचा प्रश्न आहे ब, फरक स्पष्ट करा. कोणतेही 3, 5 पैकी 3 सोडवायचे. 6 गुण म्हणजे एका फरकाला 2 गुण. 1, एकक लवचिक मागणी आणि जास्त लवचिक मागणी. 2, राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती. 3, मागणी ठेवी आणि मुदत ठेवी. 4, साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक. 5, साठा आणि पुरवठा. आपण 5ही फरक स्पष्ट करूया. क्रमांक 1, एकक लवचिक मागणी व जास्त लवचिक मागणी. एकक लवचिक मागणीचा अर्थ
वस्तूच्या किमतीत शेकडा बदलाचे प्रमाण आणि वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण समान असल्यास त्या मागणीस एकक लवचिक मागणी म्हणतात. त्याचं मूल्य, मागणीच्या लवचिकतेचे मूल्य 1 ED बरोबर 1 असते, म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड बरोबर किती 1. दुसरं, जास्त लवचिक मागणीचा अर्थ वस्तूच्या किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलाचे प्रमाण अधिक असल्यास त्या मागणीला जास्त लवचिक मागणी म्हणतात. त्याचं मूल्य, मागणीच्या लवचिकतेचे मूल्य एकापेक्षा अधिक असते, म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड ग्रेटर दॅन 1 अशी असते. दुसरा फरक आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत. पहिली उत्पादन पद्धतीचा अर्थ पाहू. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या या पद्धतीला मालसाठा पद्धत असेही म्हणतात. अविकसित देशात या पद्धतीचा वापर करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. या पद्धतीत अंतिम वस्तू पद्धती आणि वर्धित मूल्य पद्धती यापैकी एका पद्धतीचा वापर करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते. 2. उत्पन्न पद्धतीचा अर्थ. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धतीला घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न पद्धती असेही म्हणतात. या पद्धतीत एका वर्षाच्या कालावधीत देशातील नागरिकांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. पुढचा फरक आहे मागणी ठेवी आणि मुदत ठेवी. त्याचा अर्थ, मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवींना मागणी ठेवी म्हणतात. ठराविक कालावधीनंतर पैसे काढले जाणाऱ्या ठेवींना मुदत ठेवी म्हणतात. फरकाचा मुद्दा दुसरा, प्रकार. मागणी ठेवीत चालू ठेवी आणि बचत ठेवी या ठेवींच्या प्रकाराचा समावेश होतो. मुदत ठेवीत आवर्ती ठेवी आणि मुदत ठेवी या ठेवींच्या प्रकारांचा समावेश होतो. पुढचा फरक आहे साधा निर्देशांक आणि भारान्वित निर्देशांक. फरकाचा अर्थ लिहायचा. प्रत्येक वस्तूला समान महत्त्व देऊन मोजण्यात येणारा निर्देशांक म्हणजे साधा निर्देशांक होय. प्रत्येक वस्तूला योग्य भार किंवा महत्त्व देऊन मोजण्यात येणारा निर्देशांक म्हणजे भारान्वित निर्देशांक होय. फरकाचा दुसरा मुद्दा, स्वरूप. साध्या निर्देशांकाचे मापन तुलनेने अधिक सोपे असते. भारान्वित निर्देशांकाचे मापन तुलनेने अधिक अवघड असते. पुढचा फरक आहे साठा आणि पुरवठा. अर्थ स्पष्ट करू. विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली वस्तूंची एकूण नग संख्या म्हणजे साठा होय. विशिष्ट कालावधीत विशिष्ट किमतीला विक्रेत्याने प्रत्यक्ष विक्रीसाठी पुरवलेली वस्तूंची एकूण नग संख्या म्हणजे पुरवठा होय. दुसरा मुद्दा आहे परस्पर संबंध. साठा हा पुरवठ्या एवढा किंवा पुरवठ्यापेक्षा जास्त असू शकतो. पुरवठा हा साठ्या एवढा असू शकतो, परंतु तो साठ्यापेक्षा जास्त असू शकत नाही. धन्यवाद. अशा प्रकारे आपण बोर्ड परीक्षेचा पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवलेला आहे. तिसरा, चौथा आणि 5वा 6वा हे प्रश्न पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सोडवणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठीही शुभेच्छा.